हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये. ठीक आहे, आज आपण घेऊन आलो आहोत बायोकेमिस्ट्रीचं युनिट 3चा 5th चॅप्टर, दॅट इज लिपिड मेटाबॉलिझम. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात व्हॉट इज लिपिड मेटाबॉलिझम किंवा आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय स्टडी करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लिपिडचं मेटाबॉलिझम, दॅट इज की आपल्या बॉडीमध्ये लिपिडचं सिंथेसिस कसं होतं, लिपिड ब्रेकडाऊन कसं होतं, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून आपण लिपिड कसं यूज करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायच्या आहे. ठीक आहे, तर आपण या फर्स्ट पार्टमध्ये लिपिड काय असतात त्यांचं इंट्रोडक्शन, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स कसं होतं, त्याच्यातून आपल्याला एनर्जी किती यील्ड होते, अँड बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड्स कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण या पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लेक्चर्सच्या व्हिडिओजसाठी बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर त्याची नोटिफिकेशन कळेल. ठीक आहे, तर वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत व्हॉट इज लिपिड मेटाबॉलिझम किंवा लिपिड्स काय असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा लिपिड्स आर हेटेरोजिनस ग्रुप. आता हेटेरोजिनस ग्रुप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. आणि लिपिड्स जे आहेत ते इनसॉल्युबल असतात इन नेचर, म्हणजे वॉटर हायड्रोफोबिक इन नेचर असतात ते, म्हणजे वॉटरला रिपेल करतात. इट कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम टिश्यूज बाय नॉन पोलर सॉल्व्हंट्स, म्हणजे नॉन पोलर सॉल्व्हंट्सच्या मदतीने लिपिड्सला काय केलं जातं, आपल्या बॉडीच्या टिश्यूजमधून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं बिकॉज ऑफ देअर इनसॉल्युबिलिटी इन ॲक्वेअस सोल्युशन्स. बॉडीचे जे लिपिड्स आहेत ते कंपार्टमेंटलाइज असतात, ॲज इन केस ऑफ मेम्ब्रेन असोसिएटेड लिपिड्स और ड्रॉपलेट्स ऑफ ट्रायअसाइग्लिसरोल इन ॲडिपोसाइट्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड्स आहेत ते ॲडिपोसाइट्समध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात और ट्रान्सपोर्ट होतात ते इन प्लाझ्मामध्ये इन असोसिएशन विथ प्रोटीन, ॲज इन लिपोप्रोटीनच्या फॉर्ममध्ये और अल्ब्युमिनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ते काय करतात, असोसिएशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीन सोबत काय करतात, ते ट्रान्सपोर्ट करतात आपल्या बॉडीमध्ये. लिपिड्स जे आहेत हे काय मेजर एनर्जी सोर्स असतात फॉर द बॉडीसाठी, आणि ते काय करतात, हायड्रोफोबिक बॅरियर जे आहे आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करत असतात. तर लिपिड्सचे काही ॲडिशनल फंक्शन्स पण आहेत, जसे की फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहेत हॅव रेग्युलेटरी और कोएन्झाईम फंक्शन्स असतात, अँड प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड स्टेरॉइड हार्मोन्स प्ले अ मेजर रोल्स इन द कंट्रोल ऑफ द बॉडीज होमिओस्टेसिस. म्हणजे बॉडीला इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ लिपिड्स जे आहेत, जसे की प्रोस्टाग्लॅन्डिन्स झालं, स्टेरॉइड हार्मोन्स झालं, हे मेजर रोल जो आहे तो प्ले करत असतात. द मेजर अस्पेक्ट्स जे आहेत आपल्या लिपिड मेटाबॉलिझममध्ये आर इन्व्हॉल्व्ह विथ फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन टू प्रोड्यूस एनर्जी ऑर द सिंथेसिस ऑफ लिपिड्स विच इज कॉल्ड लिपोजेनेसिस. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे लिपिडचं फॉर्मेशन होते त्यांनाच काय म्हटलं जातं, लिपोजेनेसिस, दॅट इज लिपिड फॉर्मेशन. ठीक आहे, दिस आर द बेसिक अबाउट लिपिड्स, की लिपिड्स म्हणजे काय असतं, एक बेसिक आयडिया तुम्हाला इथून आली असेल. ठीक आहे, आता आपण काही क्लासेस बघणार आहोत लिपिड्सचे जे बेसिक आहेत, जसे की ओलेक ॲसिड, इथे नंबरिंग पण करून दाखवली आहे. दिस इज द 18 मेंबर्ड चेन. ठीक आहे, दुसरा आहे ट्रायअसाइल ग्लिसरोल, म्हणजे इथं मेन कंपोनंट जो आहे तो काय आहे, ग्लिसरोल, आणि त्याच्या सेकंड पोझिशनला काय आहे, एक सबस्टिट्युएंट ॲड आहे. ठीक आहे, कोलेस्टेरॉल, कोलेस्टेरॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉस्फोलिपिड झालं, त्यालाच काय म्हणतात, लायसोफॉस्फॅटिडिल कोलिन, दॅट इज लायसोलेसिथिन. ठीक आहे, दीज आर द डिफरंट क्लासेस ऑफ लिपिड्स. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड्स, म्हणजे फॅटी ॲसिड्सचं ऑक्सिडेशन कसं होतं आणि का होतं ते आपण इथे बघणार आहोत. तर इव्हन नंबर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स जे असतात, सॅच्युरेटेड म्हणजे विच कन्सिस्ट सिंगल बॉन्ड्स ओनली. ठीक आहे, अँड इव्हन नंबर जे असतात म्हणजे ते इक्वल फॉर्ममध्ये काय होऊ शकतात, ब्रेकडाऊन होऊ शकतात. त्यांचं ब्रेकडाऊन जे आहे ते कशामध्ये होत असतं, मायटोकॉन्ड्रियल पाथवे, त्याला काय म्हणतात, बीटा ऑक्सिडेशन. ज्याच्यामध्ये काय होतं, 2 कार्बनचे जे फ्रॅगमेंट्स आहेत, इक्वल फ्रॅगमेंट्स आर सक्सेसिव्हली रिमूव्ह होतात फ्रॉम द कार्बॉक्सिल एंड ऑफ द फॅटी ॲसाइल कोएन्झाइम ए, आणि त्याच्यामुळे काय प्रोड्यूस होतं, ॲसिटाइल कोएन्झाइम ए, NADH and FIDH2, and these are the molecules which produce ATP, ज्याच्यामुळे काय होतं, बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड होते. ठीक आहे, लेकिन बीटा ऑक्सिडेशन मध्ये फॅटी ॲसिडचं जे ब्रेकडाऊन होतं त्याच्यामुळे काय होतं, ॲसिटाइल कोएन्झाइम ए जो आहे तो बॉडीमध्ये रिलीज होतो. तर हे 4 मेन स्टेप्समध्ये होतं, दॅट इज डिहायड्रोजनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन अँड थायोलिसिस. या 4 स्टेप्स जे आहे यांच्यामुळे काय होतं, बीटा ऑक्सिडेशन जे आहे ते होतं इन इव्हन नंबर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये. आता तुम्ही याला डी हॉट असं पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, डी फॉर हायड्रोजन,
and hot for hydration, oxidation and thiolisis. That is the mnemonic for even numbered saturated fatty acid oxidation. ठीक आहे, असं करूनच तुम्ही ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या सिक्वेन्शियली लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर बीटा ऑक्सिडेशन जे आहे फॅटी ऍसिडचं ते मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये होतं फॉर द मोस्ट पार्टसाठी. आणि हाऊएव्हर फॅटी ऍसिड्स हॅव टू बी ऍक्टिव्हेटेड फॉर डिग्रेडेशन. जेव्हा फॅटी ऍसिड्स डिग्रेडेशन किंवा ब्रेकडाऊनला ऍक्टिव्हेटेड होतात बाय कोएन्झाईम ए, तेव्हा काय फॉर्म होतं, फॅटी ऍसाइल कोएन्झाईम ए थायोइस्टर. आता जे शॉर्ट अँड मीडियम लेंथचे जे फॅटी ऍसिड्स असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ कार्बन जे आहे ते प्रेझेंट आहे, ते अंडरगो दिस रिॲक्शन इन द मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड ऑक्सिडेशनची जी रिॲक्शन आहे ती कशामध्ये होणार, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि जे लॉंग चेन फॅटी ऍसिड्स असतात कांट गो थ्रू द मेम्ब्रेन. आता जे लॉंग चेन असतात म्हणजे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कार्बन प्रेझेंट असतील तर त्यांना मेम्ब्रेन मधून बाहेर जाणं अवघड आहे, बरोबर. तर त्यामुळे ती रिॲक्शन कुठे होणार, आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये ती रिॲक्शन अकर्स होणार. आता जे फायनल फॅटी ऍसिडचं जे प्रॉडक्ट आहे ते काय फॉर्म होतं, ऍसेटाइल कोएन्झाईम ए. फॉर द इवन नंबर्ड फॅटी ऍसिड्ससाठी जे आहे ते ऍसेटाइल कोएन्झाईम ए फॉर्म होणार, बरोबर. आणि जे ऑड नंबर कार्बन्सची जर कार्बन चेन प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट म्हणून काय फॉर्म होणार, 3 कार्बन प्रोपिओनिल कोएन्झाईम ए. म्हणजे इथे काय होत आहे, 2 कंडिशन अराईज होत आहे. ठीक आहे, एक आहे ती कार्बन चेन जी आहे ती इवन नंबर्ड असेल तर त्याच्यामध्ये फायनल प्रॉडक्ट जे आहे ते काय फॉर्म होणार, ऍसेटाइल कोएन्झाईम ए. आणि दुसरी कंडिशन काय आहे की जिथे कार्बनचे जे नंबर आहे ते ऑड मध्ये प्रेझेंट आहे तर त्यांच्यामध्ये फायनल प्रॉडक्ट काय फॉर्म होणार, 3 कार्बन प्रोपिओनिल कोएन्झाईम ए. ठीक आहे. आता आपण दोघांचं ऑक्सिडेशन प्रोसेस जे आहे ती डिटेलमध्ये स्टडी करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स इव्हन चेन बद्दल. ठीक आहे, तर इव्हन चेनचं बीटा ऑक्सिडेशन कसं होतं, आपण स्टेप्स बघितल्या होत्या, 4 स्टेप्स मध्ये होतं, दॅट इज डी हॉट, राईट. तर आपल्याला एक एक स्टेप बद्दल डिटेलमध्ये बघायचं. ठीक आहे, डी हॉट. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे डिहायड्रोजनेशन, विच इज अकर्स इन द प्रेझेन्स ऑफ असाइल कोएन्झाईम ए डिहायड्रोजिनेज. ठीक आहे, आता आपण इथे रिॲक्शन थ्रू समजून घेऊयात. आता इथे एक रिॲक्शन दिलेली बघा. ठीक आहे, फॅटी असाइल कोएन्झाईम ए आपला रिॲक्टंट. आता इथे बघा इव्हन चेन कार्बन आहे, इव्हन कार्बन चेन आहे. आता इथे 1, 2, 3 and 4 मेंबर कार्बन चेन आहे, म्हणजे इक्वली काय होऊ शकते, डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. ठीक आहे. आता इथे काय असेल, कोएन्झाईम ए ग्रुप त्याला अटॅच आहे. आता लक्षात ठेवायचं जिथे डबल बॉन्ड असतो ना, सी डबल बॉन्ड विथ ओ प्रेझेंट आहे, त्याच्या ऍडजस्टंट कार्बन जो असेल तो त्याला पोझिशन असेल ए आणि त्याच्या ऍडजस्टंट जो असेल तो असेल बी. ठीक आहे. आता इथे काय होईल, असाइल कोएन्झाईम ए डिहायड्रोजिनेसच्या प्रेझेन्समध्ये काय होईल, इथे त्याचं डिहायड्रोजिनेशन होईल, बरोबर. आता डिहायड्रोजिनेशन म्हणजे काय, इथे हायड्रोजन जो आहे तो काय होईल, इथे लॉस होईल, बरोबर. इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन जो आहे तो लॉस होईल. आणि हे लॉस झाल्यामुळे सी कार्बन ए आणि कार्बन बी वर काय होईल, डबल बॉन्ड जो आहे तो फॉर्म होईल. इथे बघू शकता तुम्ही ट्रान्स टू इनॉइल कोएन्झाईम ए. फक्त एवढा चेंज इथे होतोय डिहायड्रोजनेशन मध्ये. बघा नावातच लिहिलेलं डिहायड्रोजनेशन मीन्स लॉस ऑफ हायड्रोजन. आता जो कोएन्झाईम ए दॅट इज त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे किटो ग्रुप आहे त्याच्या ऍडजस्टंट कार्बन जो असेल तो असेल ए, त्याच्या ऍडजस्टंट असेल बी वाला. ठीक आहे, त्या दोघांवरचे जे हायड्रोजन आहे ते इथून काय होणार, त्यांचं लॉस होणार आणि त्यामुळे इथे काय फॉर्म होतोय, डबल बॉन्ड. ठीक आहे, तर तुमचं प्रॉडक्ट काय फॉर्म होईल, ट्रान्स टू इनॉइल कोएन्झाईम ए. फक्त एवढा चेंज जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे इन डिहायड्रोजनेशन. आणि कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतो त्या एन्झाईमचं नाव, दॅट इज असाइल कोएन्झाईम ए डिहायड्रोजिनेज. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय, हायड्रेशन, विच इज अकर्स इन द प्रेझेन्स ऑफ इनॉइल कोएन्झाईम ए हायड्राटिक्स. ठीक आहे, तुम्ही थिअरी जी आहे ती वाचून घ्यायची म्हणजे तुम्हाला अजूनही जास्त व्यवस्थित समजेल. ठीक आहे, आपण रिॲक्शन थ्रू समजून घेऊयात. आता दुसऱ्या स्टेपमध्ये सिम्पली काय करायचं, पहिल्या रिॲक्शन मधला जो प्रोडक्ट आलाय तो आपला काय झालाय, ते रिॲक्टंट, राईट. आता इनॉइल कोएन्झाईम ए हायड्राटेज मध्ये काय होणार, सिंपल नावातच हायड्रेशन मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर, राईट. आता इथे CaCb वर जो डबल बॉन्ड आहे इथे काय होणार, तो पुन्हा ब्रेकडाऊन होणार, डबल बॉन्ड. आणि इथे काय होणार, ऍडिशन ऑफ वॉटर. आता वॉटरचं पुन्हा ब्रेकडाऊन केलं H2O, राईट. H2O कशात ब्रेक होणार, OH प्लस H, म्हणजे एकावर ऍड होणार OH, राईट. एकावर ऍड होतो आपला OH प्लस दुसऱ्यावर ऍड होणार आपला H. ठीक आहे, H. आता इथे काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे ऍड होईल OH ग्रुप, राईट. OH ग्रुप ऍड होईल आणि A वर ऍड होईल तुमचा H ग्रुप. ठीक आहे,
वर ऍड होईल तुमचा H ग्रुप, हा बॉन्ड ब्रेक होऊन दॅट इज द हायड्रेशन. आणि प्रोडक्ट काय फॉर्म झालं तुमचं LB हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम A. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथे फक्त ऍडजस्टंट दिले, इथे वरती H खाली OH दिला. ठीक आहे, बाकी काहीही नाही. फक्त इथे काय होतं दुसऱ्या स्टेपमध्ये ऍडिशन ऑफ वॉटर. सिम्पली लक्षात ठेवायचं की बॉन्डचं ब्रेकडाऊन होईल, B वर अटॅच होईल OH ग्रुप आणि A वर अटॅच होईल H. दॅट इज द सेकंड स्टेप. ठीक आहे, थर्ड स्टेपमध्ये आता काय होणार ऑक्सिडेशन. ठीक आहे, ऑक्सिडेशन होणार इन द प्रेझेन्स ऑफ L हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम A डिहायड्रोजिनेसच्या प्रेझेन्समध्ये. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता. आता आपण काय केलं पहिल्या लास्ट स्टेपमध्ये जे प्रोडक्ट फॉर्म झालं ते इथे काय यूज होईल रिॲक्टंट म्हणून, राईट. आणि L हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम A डिहायड्रोजिनेसच्या प्रेझेन्समध्ये इथे काय होईल आता जो आपला OH ग्रुप होता, ठीक आहे, तो रिड्यूस होईल आणि इथे काय होईल हायड्रॉक्सी ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल किटो ग्रुपमध्ये. दॅट इज C डबल बॉन्ड विथ O जो आहे तो इथे फॉर्म होईल. बाकी ऍज इट इज. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही A वर H ग्रुप तसेच आहे. B पोझिशनवर काय झालंय हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे तो रेडियस काय फॉर्म झालाय किटो ग्रुप C डबल बॉन्ड विथ O, राईट. का तर इथे NAD प्लसचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये झालंय NADH प्लस H प्लस. इथून जो आहे हा H प्लस काय झाला लॉस झाला म्हणून इथं काय झालं डबल बॉन्ड फॉर्म झाला. ठीक आहे, आता इथे तेच स्ट्रक्चर जे आहे ते रिंग फॉर्म मध्ये दिले. ठीक आहे, फक्त इथे काय चेंज होतो लक्षात ठेवायचं ऑक्सिडेशन मध्ये हायड्रॉक्सी फॉर्म जो आहे तो किटो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, दॅट इज द थर्ड स्टेप. आता लास्ट स्टेप मध्ये काय म्हटलंय मेकॅनिझम ऑफ L हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम A डिहायड्रोजिनेस. आता इथे काय होतं थायोलिसिस. आता थायोलिसिस म्हणजे काय, आता इथे जो कीटोन फॉर्म झाला राईट बीटा किटो ॲक्साइल कोएन्झाइम A. आता इथे काय थायोलेसच्या प्रेझेन्समध्ये यांचं दोन मॉलिक्यूलमध्ये काय होईल कन्व्हर्जन होईल आणि हे काय होतील ब्रेकडाऊन होतील सिमिलर फॉर्ममध्ये दोन कार्बनमध्ये. ठीक आहे, आता हा जो आहे तो ॲसिटाइल कोएन्झाइम A ग्रुप इथून काय झाला सेपरेट झाला आणि दुसरा फॉर्म झाला फॅटी असाइल कोएन्झाइम A. इथे पुन्हा हा काय झाला कोएन्झाइम A ग्रुप जो आहे तो इथे अटॅच होईल ह्या ग्रुपला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर असे तुमचे दोन प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे इन फायनल स्टेप दॅट इज ॲसिटाइल कोएन्झाइम A अँड फॅटी असाइल कोएन्झाइम A शॉर्टन बाय 2 कार्बन्स. तर दीज आर द ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्स इन इवन चेन कार्बन ॲटम्स. ठीक आहे, तर आपले जे प्रोडक्ट आहेत ते काय फॉर्म झाले ॲसिटाइल कोएन्झाइम A अँड फॅटी असाइल कोएन्झाइम A. ठीक आहे, त्या रिॲक्शनही तुम्हाला लक्षात ठेवायचे. एकदम सिंपल आहे, जेवढे चेंज होत आहे त्या स्टेपमध्ये पर्टिक्युलर स्टेपमध्ये तेवढंच तुम्हाला इथे काय करायचं लक्षात ठेवायचंय आणि त्या एन्झाईमचं नाव. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत रिपिटेशन ऑफ द बीटा ऑक्सिडेशन सायकल. आता ही जी आता आपण बघितली ती एक सायकल बघितली बीटा ऑक्सिडेशन, राईट. आता या सायकल काय होतात पुन्हा जेव्हा ॲसिटाइल कोएन्झाइम A फॉर्म होणार फॅटी असाइल कोएन्झाइम A फॉर्म होणार. ठीक आहे, ते पुन्हा काय होतं पुन्हा त्या ऑक्सिडेशन सायकलमध्ये रन होतात आणि पुन्हा जी पूर्ण सायकल आहे ती पुन्हा काय होते फॉर्म होत राहते. ठीक आहे, त्यांचं रिपिटेशन होत असतं बॉडीमध्ये. आता काय म्हटलंय द शॉर्टन फॅटी असाइल कोएन्झाइम A जो आहे दॅट वॉज द प्रोडक्ट ऑफ द लास्ट रिएक्शन नाउ गोज थ्रू अनदर बीटा ऑक्सिडेशन सायकल. पुन्हा तो काय झाला दुसऱ्या बीटा ऑक्सिडेशन सायकलमध्ये इन्व्हॉल्व झाला. दिस keeps happening until eventually you wind up with 2 molecules of acetyl coenzyme A in the final step. हे जोपर्यंत रिपिटेशन होणार जोपर्यंत ॲसिटाइल कोएन्झाइम A चे 2 मॉलिक्युल्स फॉर्म होत नाही. ठीक आहे, आणि हा ॲसिटाइल कोएन्झाइम आहे A जो आहे तो काय होतो अवेलेबल टू बी फर्दर मेटाबोलाइज होतो इन द TCS सायकल. आणि हा ॲसिटाइल कोएन्झाइम A जो आहे तो पुन्हा कशामध्ये इन्व्हॉल्व होतो TCS सायकलमध्ये. और इट कॅन बी यूज ॲज अ सबस्ट्रेट इन अमिनो ॲसिड बायोसिंथेसिस किंवा अमिनो ॲसिड बायोसिंथेसिसमध्ये पण सबस्ट्रेट म्हणून यूज केला जातो. तर इट कॅनॉट बी यूज ॲज अ सबस्ट्रेट फॉर ग्लुकोनिओजेनेसिस. पण बीटा ऑक्सिडेशन सायकलमध्ये जो ॲसिटाइल कोएन्झाइम A फॉर्म होतो तो ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये सबस्ट्रेट म्हणून यूज होत नाही. हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, की त्याचं रिपिटेशन कसं होतं ते मॉलिक्युल्स पुन्हा यूज कसे होतात. आता आपल्याला दुसरी केस बघायची. ठीक आहे, की बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड विथ अन ऑड नंबर ऑफ कार्बन्स. जर कार्बन चेन मध्ये ऑड नंबर मध्ये कार्बन प्रेझेंट असतील तर त्याचं बीटा ऑक्सिडेशन कसं होणार. ठीक आहे, तर चेन्स विथ अन ऑड नंबर ऑफ कार्बन्स असतील तर ते कसे ऑक्सिडाइज होतात सेम मॅनर. जसं आपण इव्हन चेन मध्ये बघितलं तसंच इथे पण काय होणार त्याच प्रोसेस होणार. ठीक आहे, फक्त काय होणार इथे जो फायनल प्रॉडक्ट जे आहेत ते काय होणार चेंज होणार. ठीक आहे, but the final products are propionyl coenzyme A and acetyl coenzyme A. acetyl coenzyme A कॉमन फॉर्म होणार. फक्त इथे दुसरा प्रॉडक्ट जो आहे फॅटी असाइल कोएन्झाइम A च्या जागी इथे काय फॉर्म होत आहे प्रोपियोनिल कोएन्झाइम A. ठीक आहे,
आता हा प्रोपिओनिल कोएन्झाइम ए जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, सक्सिनिल कोएन्झाइम ए मध्ये इन अ रिॲक्शन दॅट इन्व्हॉल्व्स विटॅमिन B12, ज्याच्यामध्ये विटॅमिन B12 जो आहे तो पण इन्व्हॉल्व्ह असतो. ठीक आहे. हा सक्सिनिल कोएन्झाइम ए जो आहे कॅन देन एंटर द सिट्रिक ऍसिड सायकल. पुन्हा सक्सिनिल कोएन्झाइम ए जो आहे तो काय करतो, सिट्रिक ऍसिड सायकल मध्ये काय होतो, एंटर होतो, बिकॉज इट कॅनॉट बी कम्प्लिटली मेटाबॉलाइज्ड इन द सिट्रिक ऍसिड सायकल. द प्रॉडक्ट्स ऑफ इट्स, त्याचे पार्शियल रिॲक्शन जे प्रॉडक्ट आहे ते काय होतात, रिमूव्ह होऊन जातात या प्रोसेसमध्ये आणि त्याला काय म्हटलं जातं, कॅटाप्लेरोसिस. दिस अलोज, त्याच्यामुळे काय होतं, रिजनरेशन होतं सिट्रिक ऍसिड सायकलच्या इंटरमिडिएट्सचं, जे काय करतात, इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर्म करतात इन सर्टन मेटाबॉलिक डिसीजेसमध्ये. ठीक आहे. आता ॲनिमल्स जे आहेत कॅनॉट मेक ग्लुकोज फ्रॉम इव्हन कार्बन फॅटी ऍसिड्स. ॲनिमल्समध्ये काय होतं, इव्हन नंबर ऑफ कार्बन फॅटी ऍसिड्स असतील तर त्याच्यापासून ते ग्लुकोज बनवू शकत नाही. द ओनली स्कोप फॉर ग्लुकोज सिंथेसिस आहे त्यांच्यामध्ये फ्रॉम फॅटी ऍसिड्स इज फ्रॉम प्रोपिओनिल कोएन्झाइम ए पासूनच ते काय करतात, ग्लुकोज जे आहे ते सिंथेसाइज करतात, लेफ्ट बिहाइंड आफ्टर द बीटा ऑक्सिडेशन ऑफ ऑड कार्बन फॅटी ऍसिड्स. ठीक आहे. म्हणजे ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम्सच्या बीटा ऑक्सिडेशनची बी गरज किती ॲनिमल्समध्ये ते आपण बघू शकतो की त्यांच्यावर थ्रूच ते काय करतात, ग्लुकोजचं जे आहे ते सिंथेसिस करतात, किंवा यामध्ये फॉर्म होणारे जे कंपाऊंड्स आहेत ते TCA सायकलमध्ये पण कसे यूज होतात. ठीक आहे. म्हणून ऑड नंबर ऑफ कार्बन्सची पण बीटा ऑक्सिडेशनमध्ये किती इम्पॉर्टन्स ते आपण बघू शकतो. इथे आपल्याला एक रिॲक्शन दाखवली, ऑड कार्बन फॅटी ऍसिड असतील. आता इथे एक्झाम्पल दिले प्रोपिओनिल कोएन्झाइम ए, राईट. तर इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 3 कार्बन ॲटमचे चेन, दॅट इज ऑड नंबर, राईट. आता इथे काय होते, प्रोपिओनिल कोएन्झाइम ए कार्बोक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये काय होईल, कार्बन डायऑक्साईड ग्रुप जो आहे तो इथे काय होतो, ऍड होतो. मग इथे काय होईल, बाकी जो ग्रुप आहे तो तसाच राहील, फक्त इथे काय होईल, हा H जो आहे एक लॉस होऊन इथे काय ऍड होणार आहे, C डबल बॉन्ड विथ O. ठीक आहे. COO मायनस हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा ऍड होईल आणि काय फॉर्म होईल, डिमिथाइल मॅलोनिल कोएन्झाइम ए. ठीक आहे. आता मिथाइल मॅलोनिल कोएन्झाइम ए रेझमेसच्या प्रेझेन्समध्ये इथे काय होईल, त्यांचं असोसिएशन होईल आणि काय फॉर्म होईल, म्हणजे इथे पुन्हा काय झालं, बॉन्ड फॉर्म झाला या दोघांमध्ये, एल मिथाइल मॅलोनिल कोएन्झाइम ए आणि पुन्हा मिथाइल मॅलोनिल कोएन्झाइम ए आयसोमिरेजच्या प्रेझेन्समध्ये. आता आयसोमिरेज म्हणजे काय, त्यांचा स्ट्रक्चरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे, फक्त त्यांचं स्ट्रक्चर जे अरेंजमेंट आहे ती इथे काय आहे, डिफरंट आहे. म्हणून इथे अरेंजमेंट कशी झाली, बाकी स्ट्रक्चर ॲज इट इज CH2 CH2 आणि CO मायनस हे सिक्वेन्शियली काय झाले, एकमेकांना ॲड झाले अँड फॉर्म सक्सिनिल कोएन्झाइम ए विच इज यूज ॲज सिट्रिक ऍसिड सायकल इंटरमिडिएट. ठीक आहे. these are the reaction or beta oxidation of fatty acids of odd carbon fatty acid. ठीक आहे. की ऑड नंबर ऑफ कार्बन्स मध्ये फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन कसं होतं ते आपण इथे बघितलं. ठीक आहे. की आय होप तुम्हाला ही रिॲक्शन पण समजली असेल व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की या बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड्सने आपल्याला एनर्जी किती येल्ड होते. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये किती एनर्जी जी आहे ती फॅटी ऍसिड्समुळे जनरेट होते. तर ATP यील्ड जो आहे फॉर एव्हरी ऑक्सिडेशनच्या सायकलमध्ये 14 ATP जे आहेत ते काय होतं, बॉडीमध्ये फॉर्म होत असतात, ब्रोकन डाऊन ॲज फॉलोज. तर एक FADH2 जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये 1.5 ATP फॉर्म करतो, दॅट इज टोटल 1.5 ATP. एक NADHचा मॉलिक्यूल जो आहे तो 2.5 ATP ला फॉर्म करतो, टोटल झाले 2.5 ATP. आणि एक ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे याच्यामध्ये तो 10 ATP मॉलिक्युल्सला फॉर्म करतो, टोटल झाले 10 ATP. असे करून आपले टोटल किती फॉर्म होतात, इन एव्हरी ऑक्सिडेशन सायकल इट फॉर्म्स 14 ATP. ठीक आहे. आता इव्हन नंबर्ड सॅच्युरेटेड फॅट असतील C2N, तर N-1 ऑक्सिडेशन जे आहे त्याच्यामध्ये काय असतात, नेसेसरी. आणि फायनल प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये ती काय करते, ॲडिशनल ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे तो फॉर्म करते. इन ॲडिशन 2 इक्विव्हॅलेंटच्या ATPचे इथे काय होतात, लॉस्ट होतात ड्युरिंग द ॲक्टिव्हेशन ऑफ द फॅटी ॲसिडमध्ये. देअरफोर द टोटल ATPचा जो यील्ड आहे याच्यामध्ये तो किती होणार, N-1 इंटू 14 प्लस 10-2 इज इक्वल्स टू नंबर ऑफ ATP. हा झाला नंबर ऑफ ATPचा फॉर्म्युला, ज्याच्यातून आपण काय करू शकतो, एखाद्या कंपाऊंडचं टोटल नंबर ऑफ ATP किती फॉर्म होणार ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता फॉर इन्स्टन्स आपण ATP यील्ड जो आहे तो पाल्मिटेटचा कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. तर पाल्मिटेटमध्ये कार्बनचे नंबर किती आहे, 16. तर N किती झाला आपला, इज इक्वल्स टू 8, दॅट इज N इज इक्वल्स टू 1/2 ऑफ C. ठीक आहे. तर किती झाला, 8 इज द फॉर्म्युलामध्ये अप्लाय केल्यावर किती होणार, 8-1 इंटू 14 प्लस 10-2 इज इक्वल्स टू 106 ATP जे आहे ते आपले टोटल येते. ठीक आहे. और आपण असंही बघितलं तरी चालेल. 7 FADH2 मॉलिक्युल आहे, इच फॉर्म्स 1.5 ATP. तर आपले टोटल किती झाले, 10.5 ATP. 7 NADH इंटू 2.5 ATP
टोटल आपले झाले 17.5 ATP. 8 ॲसिटिल कोएन्झाईम A इंटू 10 ATP, तर टोटल झाले आपले 80 ATP. ठीक आहे. तर ATP इक्विव्हॅलेंट जे आहे यूज ड्युरिंग ॲक्टिव्हेशनच्या वेळेस जेवढे ATP यूज होतात ते किती झाले आपले -2. तर असे पाल्मिटेटमध्ये जे आहे टोटल अमाऊंट ऑफ ATP ते काय होतात फॉर्म होतात, ज्याच्यातून आपल्याला काय होते बॉडीमध्ये एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस होते. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. हा फॉर्म्युला जो आहे तो याच्यात फक्त लक्षात ठेवायचा की किती नंबर ऑफ ATP मॉलिक्युल्स जे आहेत त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमधून फॉर्म होतात. ठीक आहे. तिथे आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे, दॅट इज सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये जी रन होते की फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन होतं ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये इन सिट्रिक ॲसिड सायकल, आणि पुन्हा जे सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये जे प्रिकर्सर्स फॉर्म होतात ते सगळे कुठे कन्वर्ट होणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये, ज्याच्यातून काय होतं प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म होणार आणि ATPचं प्रोडक्शन होणार. ठीक आहे. तर याच्या थ्रू पण काय होतं तिथे ATP जे आहे ते फॉर्म होतं. राईट. त्याच्यामुळे हे पण तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला या चॅप्टर मधला मेन पार्ट बघायचा, दॅट इज बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड्स. आता फॅटी ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये कसे फॉर्म होतात ते बघायचं आपल्याला. फॅटी ऍसिड सिंथेसिस जे आहे इज अ क्रिएटिंग ऑफ फॅटी ऍसिड्स फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाईम ए पासून अँड मॅलोनिल कोएन्झाईम ए प्रिकर्सर्स जे आहे यांच्या थ्रू विथ द हेल्प ऑफ फॅटी ऍसिड सिंथेस जे आहे आपल्या बॉडीमध्ये फॅटी ऍसिड सिंथेसिस होत असतं. ठीक आहे. तर हा जो आहे एक मेन पार्ट आहे लिपोजेनेसिसच्या प्रोसेसचा, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ लिपिड विच टुगेदर विथ ग्लायकोलिसिस स्टँड्स बिहाइंड क्रिएटिंग फॅट्स फ्रॉम ब्लड शुगर. आता लिपिडचं जे फॉर्मेशन आहे ते पण कशासोबत होत असतं, जेव्हा ग्लायकोलायसिसमध्ये ब्लड शुगर जे आहे त्याच्यापासून काय फॉर्म होतं फॅट्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, आणि हे सगळं जे आहे हे सिंथेसिस कशामध्ये होतं सायटोसोलमध्ये. इन ह्युमन्समध्ये काय होतं फॅटी ऍसिड्स जे आहे ते प्रिडॉमिनंटली लिव्हरमध्ये फॉर्म होतात अँड लॅक्टेटिंग मेमरी ग्लँड्समध्ये व लेसर एक्सटेंट द ॲडिपोज टिश्यू. ठीक आहे. याच्यामध्ये फॅटी ऍसिड्सचं मेनली सिंथेसिस जे आहे ते होत असतं. मोस्ट ॲसिटिल कोएन्झाईम ए जो आहे तो फॉर्म फ्रॉम पायरुवेटपासून फॉर्म होतो बाय पायरुवेट डिहायड्रोजिनेसच्या प्रेझेन्समध्ये इन द मायटोकॉन्ड्रिया. काय होतं फॅटी ऍसिड्सचं बायोसिंथेसिस, दॅट इज प्रोडक्शन. तर ॲसिटिल कोएन्झाईम ए जो आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोड्यूस होतो अँड इज कंडेन्स्ड विथ ऑक्झॅलो ॲसिटेट बाय सिट्रेट सिंथेस टू फॉर्म सिट्रेट. आणि पुन्हा काय होतो ऑक्झॅलो ॲसिड कंपाऊंड सोबत काय होणार कंडेन्स होणार विथ द हेल्प ऑफ सिट्रेट सिंथेस, आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतं मग सिट्रेट, आणि ते पुन्हा ट्रान्सपोर्ट होणार सायटोसोलमध्ये आणि पुन्हा ब्रोकडाऊन होणार इन टू ॲसिटिल कोएन्झाईम ए अँड ऑक्झॅलो ॲसिटेट बाय ATP सिट्रेट लईज. पुन्हा त्याचं काय होत असतं ब्रेकडाऊन, आणि हा ऑक्झॅलो ॲसिटेट जो आहे इन द सायटोसोलमध्ये तो पुन्हा रिड्यूस होणार मॅलेटमध्ये बाय सायटोप्लाझमिक मॅलेट डिहायड्रोजिनेस. ठीक आहे. आणि हा मॅलेट जो आहे तो पुन्हा ट्रान्सपोर्टेड होणार बॅक इन टू द मायटोकॉन्ड्रिया टू पार्टिसिपेट इन द सिट्रिक ॲसिड सायकल. म्हणजे तुम्ही नीट बघितलं तर इथे या सगळ्या ज्या स्टेप आहे म्हणजे एका कंपाऊंडचं कन्व्हर्जन जे दुसऱ्या कंपाऊंडमध्ये होत आहे ते कशात थ्रू होत आहे सिट्रिक ॲसिड सायकल मध्ये ज्या स्टेप्स फॉलो होतात तिथे त्या थ्रू होते. म्हणजे फॅटी ॲसिड सिंथेसिस अँड सिट्रिक ॲसिड सायकल या सायमल्टेनियसली म्हणजे एक दुसऱ्यांवर कशा आहेत त्या डिपेंडंट. राईट. आता हे फॅटी ॲसिड सिंथेसिस जे आहे हे पूर्ण 4 स्टेपमध्ये होतं. कंडेन्सेशन, रिडक्शन, डिहायड्रेशन आणि पुन्हा रिडक्शनची स्टेप इथे होते. तिथे CRDR म्हणून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. इथे आपण डायग्राम थ्रू बघून घेणार आहोत. ठीक आहे. आता इथे काय होतं ॲसिटिल कोएन्झाईम ए अँड मॅलोनिल कोएन्झाईम ए जेव्हा कंबाईन होतात त्यांचं कंडेन्सेशन होतं तेव्हा काय फॉर्म होणार बीटा कीटोएक्साइल कोएन्झाईम ए इथे फॉर्म होणार. बरोबर. तर इथे तुम्ही बघू शकता की एवढा जो कंपाऊंड आहे तो सेम. राईट. आणि इथे काय झालंय हा पार्ट जो आहे तो गायब होऊन फक्त इथे एवढा पार्ट जो आहे तो फॉर्म झालाय दॅट इज बीटा कीटोएक्साइल कोएन्झाइम ए. तर तुम्ही रिॲक्शन लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवू शकता की त्यांचा ऍडजस्टमेंट कोणत्या पार्टमध्ये झाले. ठीक आहे. आता पुन्हा इथे काय होणार की कीटो ग्रुप जो आहे त्याचं काय होणार इथे रिडक्शन होणार. हा कीटो ग्रुप जो आहे याचं काय होणार पुन्हा रिडक्शन होणार. हा बॉन्ड ब्रेक होऊन इथे हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे तो ऍड होणार अँड हायड्रोजन. राईट. बीटा हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम ए इथे फॉर्म होणार आणि पुन्हा डिहायड्रेशन थ्रू इथे काय होणार वॉटर जे आहे ते लॉस होणार आणि त्याच्या थ्रू इथे काय होणार डबल बॉन्ड जो आहे तो फॉर्म होणार त्या ऍडजस्टंट कार्बनवर. आणि इथे काय कंपाऊंड फॉर्म झालं ट्रान्स टू इनॉइल कोएन्झाइम ए. आणि पुन्हा त्याचं काय होणार रिडक्शन होणार. रिडक्शन झाल्यानंतर काय होणार हा बॉन्ड जो आहे तो ब्रेकडाऊन होणार आणि सिंपल असाइल कोएन्झाइम ए कंपाऊंड जे आहे ते फायनली काय होणार इथे फॉर्म होणार. ठीक आहे. दॅट इज द बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड्स. दिस इज द लास्ट स्टेप. त्याच्यामध्ये 4 स्टेपमध्ये जे आहे ते काय होतं फॅटी ऍसिडचं सिंथेसिस.
कंडेन्सेशन, रिडक्शन, डिहायड्रेशन, रिडक्शन. ठीक आहे, हे आपण बघितलं बायोसिंथेसिस. आता यालाच रिव्हर्स केलं, दॅट इज असाइल कोएन्झाइम ए फॉर्म होणार, ट्रान्स टू इनॉइल कोएन्झाइम ए, पुन्हा फॉर्म होणार बीटा हायड्रॉक्सी असाइल कोएन्झाइम ए, त्याच्या थ्रू फॉर्म होणार बीटा किटो एक्साइल कोएन्झाइम ए, आणि मग फॉर्म होणार ॲसिटाइल कोएन्झाइम ए अँड मॅलोनिल कोएन्झाइम ए. जर आपण रिव्हर्समध्ये रिॲक्शन बघितली तर इथे काय होणार आहे, डिग्रेडेशन, आणि स्टेप बाय स्टेप वरून खाली बघितली तर कोणती झाली, सिंथेसिस. ठीक आहे, तर दोन्ही टाईपच्या रिॲक्शनमध्ये कोणताही क्वेश्चन आला तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, दॅट इज द प्रोसेस ऑफ बायोसिंथेसिस ऑफ फॅटी ऍसिड्स, जो या चॅप्टरचा मेन पार्ट. राईट, तर आपण पहिला पार्ट जो आहे तो या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे, दॅट इज पार्ट 1 मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला या पार्टमध्ये किंवा या लेक्चरमध्ये काही डाऊट आला असेल, ठीक आहे, काही क्वेरी असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. ठीक आहे, आपण लवकरच दुसरा पार्ट पण घेऊन येणार आहोत, ज्याच्यात आपण या चॅप्टरमधल्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, पुढचे जे चॅप्टर पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणार. ठीक आहे, थँक्यू सो मच.